हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे तीन सायझेसचे हार्ट शेप्स बनवायला घेतो आहे. लहान, मोठं आणि त्यापेक्षा मोठं. आणि कृती जी आहे ती कॉमन आहे तिघही हे बनवण्यासाठी. फक्त एक एक स्टिच वाढतो आहे याच्यामध्ये. तर आता सगळ्यात लहान, मग मोठं आणि मोठं असे तीन मी तुम्हाला दाखवते. आता सगळ्यात लहान मी पहिले बनवायला घेते. त्यासाठी मी रेड कलरचा थ्रेड घेतला आहे आणि 4 नंबरची सुई घेतली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी मॅजिक सर्कल करते आहे. मॅजिक सर्कलला अशा पद्धतीने दोरा गुंढळायचा बोटावरती आणि आतून हा फक्त खेचायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने खेचून घ्यायचा बस आणि सोडायचं. हे सावकाशीने करा आणि बस एक चेन घ्यायची आहे. हे असं पकडायचं नंतर आणि एक चेन घ्यायची. ज्यांना येत नसेल करता त्यांनी मी बेसिकसाठीचे व्हिडिओज टाकलेले आहेत, ते बघू शकतात. हे बघा, हे 3 मी चेन घेतल्या. त्यानंतर मी डबल क्रोशा घेते आहे. हा एक डबल क्रोशा, फर्स्ट डबल क्रोशा, त्यानंतरचा दुसरा डबल क्रोशा आणि तिसरा डबल क्रोशा. असे 3 डबल क्रोशा मी घेतले आहेत. आता ज्यांना कोणाला येत नाही क्रोशा करता त्यांनी माझे बेसिकची व्हिडिओ बघून तुम्हाला हे लक्षात येईल की डबल क्रोशा कसा घ्यायचा. आणि ह्या व्हिडिओवरही मी सावकाश घेते, मग कळेलच. आता 3 हाफ डबल क्रोशा घेते आहे. हाफ डबल क्रोशा डायरेक्ट एकदाच होते यानवर आणि मग ही डायरेक्ट तिघांमधून आपण हे काढतो. हाफ डबल क्रोशा, दुसरा हाफ डबल क्रोशा झाला आणि आता मी तिसरा हाफ डबल क्रोशा. आता यातही मी अगदी सावकाश घेते, सो तुमच्या लक्षात येईलच. हे 3 हाफ डबल क्रोशा घेतल्यानंतर मी एक चेन घेतली आणि त्यानंतर मी एक डबल क्रोशा घेते आहे. त्याच रिंगमधून हे सगळं काही मी घेते आहे. हे तुम्हाला दिसलं असेलच. एक डबल क्रोशा, परत एक चेन घेतली. आता जसं आपण ह्या साईडला आलो आहे तसंच आपण इकडच्या साईडला जातो. 3 हाफ डबल क्रोशा आणि 3 डबल क्रोशा. हे बघा, एक पहिला हाफ डबल क्रोशा, मी रिंग थोडीशी ओढून घेतली. त्यानंतरचा दुसरा हाफ डबल क्रोशा आणि तिसरा हाफ डबल क्रोशा. मग 3 डबल क्रोशा मी घेते. अशा पद्धतीने मी हे पूर्ण करते इथपर्यंत. मग 3 डबल क्रोशा घेणार. आता जसं आपण इकडे घेतलं आहे तसंच घेतलं आहे. आता 3 चेन घेते. 3 चेन घेऊन रिंगमध्ये मी स्लिप स्टिच घेणार. फक्त थ्रेड रिंगमधून मी असं ओढून घेते आहे आणि बस थ्रेड कट करते. आणि हा थ्रेड जो आहे आतला तो ओढून घेणार. त्याला मी लॉक करून टाकलं. आणि आता बरोबर रिंगचा पण थ्रेड मी ओढते, सो दॅट रिंग माझी छोटी होईल. रिंगचा थ्रेड ओढला ती रिंग ही छोटी झाली. आतला थ्रेड, बस आतला थ्रेड ओढला, रिंग माझी छोटी झाली. झालं हे हार्ट. बघा, हे झालं माझं पहिलं सगळ्यात लहान हार्ट. आता पाठीमागेच तुम्ही याची पक्क करण्यासाठी एक गाठ मारून घेऊ शकतात, सो दॅट हे पक्क होईल. हे जरा सगळ्यात लहान मी हार्ट बनवलेलं आहे. आता तसंच मला दुसरं बनवायचं आहे. पाठीमागे एक गाठ मी मारून घेते. आता हे फर्स्ट हार्ट माझं झालेलं आहे. आता दुसरं बनवायला घेते आहे मी. दुसरं बनवताना देखील सेम करायचं आहे. मॅजिक रिंग घेणार आणि हे सुरू करायचं आहे. हे बघा, दोन्ही पण सेम झालं आहे, पण वूलचं घेतलं ते जरा जाड होतं. मी हा थ्रेड घेतला होता म्हणून हे जरा छोटं झालेलं आहे. ही जाड वूल घेतली होती त्यामुळे ते जरा मोठं झालेलं आहे. आता दुसरं बनवायला सेम मॅजिक रिंग मी बनवते आहे. हे बघा, दुसरं बनवताना पण मॅजिक रिंग झालं आहे. सेम बघा, अशा पद्धतीने घ्यायची, ओव्हरलॅप करायची आणि त्यातून हे काढून घ्यायचा थ्रेड. मगासारखंच करायचं आहे. बरोबर थ्रेड काढला आणि हळूचकन बोटातून काढायचं. मी परत सांगते, ज्यांना माहीत नसेल त्यांनी माझे बेसिकचे व्हिडिओ बघा, त्यात आहे. परत आता मी ह्या 3 चेन घेतलेले आहेत. आणि मैत्रिणींनो, जर आवडत असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आता बघा, मी डबल नाही ट्रिपल क्रोशा घेतलेला आहे, सो 2दा यानोवर केली. आता बरोबर दोघातून एकदा काढते मी, परत दोघातून एकदा काढते
आणि दोघातून एकदा काढते. हा झाला माझा फर्स्ट. त्यानंतर 1 आणि हे 2, परत हे 8 टाकलं, काढला दोघातून. अशा पद्धतीने हा ट्रिपल क्रोशा मी घेतला आहे. डबलला आपण एकदाच यानवर करतो. आता 3 ट्रिपल क्रोशा मी घेतले आहेत. सेम आधीसारखंच आपण करतो, पण याच्यामध्ये 3 ट्रिपल क्रोशा आपण घेतो आहे. आधीच्या हार्टला आपण 3 डबल क्रोशा आणि 3 हाफ डबल घेतले होते. आता इथे 3 ट्रिपल क्रोशा घेतो आहे आणि मग नंतर 3 डबल क्रोशा घेऊ. आता 3 ट्रिपल क्रोशा झाले, 3 चेन, 3 ट्रिपल क्रोशा. आता त्याच रिंगमधून मी 3 डबल क्रोशा काढते आहे. हा पहिला डबल क्रोशा, त्यानंतर दुसरा डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा आणि तिसरा डबल क्रोशा. हा झाला तिसरा डबल क्रोशा. आता तुम्ही थ्रेडची जाडी, आता एक चेन घेतला तर थ्रेडची एक, परत त्याच्यात ट्रिपल क्रोशा एक चेन घेतल्यानंतर 1 2 3, परत चेन घ्यायची आणि परत जसं इकडे आलो तर तसंच 3 डबल क्रोशा आणि 3 ट्रिपल क्रोशा. आता 3 हे डबल क्रोशा घेतले मी, 1, त्यानंतर दुसरा आणि तिसरा आणि मग 3 ट्रिपल क्रोशा. डबलला आपण एकदाच यानवर करून काढतो, दोनातून एक आणि दोनातून, म्हणजे डबल 2 वेळेस येतं. ट्रिपलला आता आपण 2दा थ्रेड गुंढाळतो सुईवरती, 1 आणि 2दा यात टाकलं, दोनातून एक, ट्रिपल 2 आणि तिसऱ्यांदा 3दा काढला. असे 3 ट्रिपल क्रोशा घ्यायचे आहेत आणि मग चेन घेऊन क्लोज करायचं आहे. 3 चेन घ्यायचे आहेत, मगासारखंच करायचं आहे. 3 ट्रिपल क्रोशा घ्यायचे, हा तिसरा झाला आणि मग 3 चेन घ्यायच्या मगासारख्याच आणि स्लिप स्टिच 1 2 आणि 3 चेन घेतल्या आणि यातूनच स्लिप स्टिच मी काढते आहे. बस थ्रेड मी कट करते. झालं हे दुसरं हार्ट तयार. मधली रिंग ओढून घ्यायची आहे. मॅजिक रिंगचं जे मधलं आहे ते ओढून घ्यायचं आहे. घट्ट करण्यासाठी मी हे थ्रेड काढून घेते आणि लॉक करते. बघा, आता मॅजिक रिंग ओढली मी की झालं. आतला थ्रेड मी ओढून घेतला आणि पाठीमागच्या साईडने मी गाठ मारते मागासारखीच. आता याच्यामध्ये तुमची यांची जाडी वाढली, म्हणजे लोकरीची जाडी जर तुमची वाढली किंवा सुई पण तुम्ही मोठ्या नंबरची घेतली तर ते हार्ट जे आहे ते लहान आणि मोठं होईल. आता मी तुम्हाला हे थ्रेडवरती दाखवलं आहे, तर याची जी लांबी रुंदी जे आकार आहे तो जरा लहान होतो. तेच मग मागे वूलचं जे केलेलं आहे ती जरा जाड वूल आहे, म्हणून मग ती काय होते तर जरा मोठं दिसतं आहे. सर तुम्ही चेंज केली, थ्रेडची जाडी चेंज झाली की हे चेंज होणार. त्याचप्रमाणे सुईची पण नंबर चेंज झाला की ते चेंज होणार. मोठ्या नंबरची सुई घेतली तर जरा मोठं होईल. आता हे बघा थ्रेड कट केलेलं आहे. बघा थ्रेड कट करून हे दुसऱ्या नंबरचं हे झालं आहे. हे 2 नंबरचं झालं. आता तिसरं करायला घेऊया याच्यानंतर. हे बघा याच्यापेक्षा हे मोठं झालेलं आहे. आता तिसरं पण मोठं सेम करायला घेऊया. तुमच्या हे लक्षात आलं असेल आता की हे लहान मोठं कसं तयार होतं ते. वूलचा आणि सुईचा फरक पडतो. आता तिसरं मी घेतलेलं आहे. आता वरती वूलचं घेताना मी ही सुई वापरली आहे बरं, आणि या दोघांना सेमच सुई वापरलेली आहे, पण तरी देखील हा फरक पडतो. आता तिसरं घेताना परत सेम जसं आपण दुसऱ्याला केलं होतं ती सगळी प्रोसेस करायची आहे. मॅजिक सर्कल घेतलं आणि मी पुढची प्रोसेस करते आहे. सेम तसंच करायचं आहे जे मी सेकंडला केलं होतं तेच. मॅजिक सर्कल घ्यायचं, अशा पद्धतीने परत एकदा दाखवलं. मॅजिक सर्कल, त्यानंतर सर्कलमधूनच तुम्हाला 3 चेन, 3 ट्रिपल क्रोशा, 3 डबल क्रोशा, जे आपण सेकंडला केलं होतं तेच सगळं आता याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे सेकंड हार्ट आपण जसं केलं होतं तसं पूर्ण हार्ट सेकंड करून घ्यायचं आहे. मॅजिक सर्कल, मग त्यानंतर 3 चेन, 3 ट्रिपल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 1 चेन, 1 ट्रिपल क्रोशा, 1 चेन, 3 डबल क्रोशा, 3 ट्रिपल क्रोशा, 3 चेन. सेम जे सेकंड हार्टला केलं होतं ते सगळं आता करायचं आहे. जसंचं तसं, काहीच चेंज करायचं नाही आहे यामध्ये.
जसं सेकंड हार्टला केलं होतं तसंच करायचं आहे. फर्स्ट स्टेप जी आहे मॅजिक सर्कलमध्ये ते सगळं तसंच करायचं आहे थर्ड हार्टसाठी. त्यानंतर जो सेकंड राऊंड होईल त्याच्यामध्ये ते हार्ट मोठं होईल. फर्स्ट राऊंडला सगळं काही सेकंडप्रमाणेच करा. मॅजिक सर्कलमध्ये 3 चेन झालं होती, 3 ट्रिपल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 1 चेन, 1 ट्रिपल क्रोशा. सेम तीच प्रोसेस करायची आहे. बघा त्या 3 ट्रिपल क्रोशा घेतले, 3 डबल क्रोशा, 1 चेन घेतली, 1 ट्रिपल क्रोशा, 1 चेन. आता परत 3 डबल क्रोशा आणि 3 ट्रिपल क्रोशा. तर मैत्रिणीनं तुम्हाला माझं चॅनल आवडत असलं नक्की सबस्क्राईब करा. बघा आता ह्या आयडियाज ज्या आहेत त्या 3 ट्रिपल क्रोशा आता 3 चेन घेऊन ह्या आयडियाज ज्या आहेत ना त्या ह्या हार्ट बनवलं एक तुम्ही हे कुठेही वापरू शकतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडियाज तुम्हाला आरामात येतील. म्हणजे क्लिपवर लावा तुम्ही लहान मुलांच्या. मी तुम्हाला पुढे त्या दाखवतेच आहेत सगळ्या आयडिया कशा करायच्या आहेत ते. आता ह्याच्यानंतर थर्ड जो हार्ट आहे त्याला आपण सेकंड राऊंडला त्याला आपण मोठं करूया. अशा पद्धतीने मी मॅजिक सर्कलमधून आतला जो थ्रेड तो ओढून घेतलेला आहे. ज्या आयडियाज आहेत तुम्हाला मी त्या पुढे सगळं हे झाल्यानंतर दाखवतेच आहेत. हे 3 हार्टचे शेप झाल्यानंतर की कशा पद्धतीने आपण करायचं ते. तुम्ही क्लिप झाले, त्यानंतर ड्रेस झाला, टी शर्ट झाला त्याच्यावरती अगदी वापरू शकतात. बघा आता सेकंड राऊंडला सुरुवात आहे. 3 चेन घेतल्या मी. 3 चेन घेतल्यानंतर जो फर्स्ट राऊंडमधल्या 3 चेन घेतल्या त्याच्या थर्ड चेनमध्ये मी काय करते आहे बरोबर त्या थर्ड चेनमध्ये 1 2 आणि या थर्ड चेनमध्ये मी 2 हाफ डबल क्रोशा काढते. 2 हाफ डबल क्रोशा सॉरी त्याच्यातूनच 2 हाफ डबल क्रोशा मी काढले थर्डमधूनच. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमधून पण 2 हाफ डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेनमधून पण 2 हाफ डबल क्रोशा. पुढच्या स्टिचमधून काढते मी. एकाच ह्याच्यातून 2 काढले, 2 2 2 3 वेळेस काढले आहे मी. आता त्या पुढच्या ह्याच्यामधून पण मी काय करते आहे 1 हाफ डबल क्रोशा घेतला, एका स्टिचमधून काढते आहे मी 2 2 आणि दुसरा हाफ डबल म्हणजे इन्क्रीज झालं. हे 4 वेळेस मी काढले. आणि आता त्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी आता काय करते एका स्टिचमधून 1 हाफ डबल क्रोशा, पुढच्या स्टिचमध्ये गेली 1 हाफ डबल क्रोशा. आता इन्क्रीज करत नाही आहे मी. 1 हाफ डबल क्रोशा, दुसरा झाला. आता हा तिसरा हाफ डबल क्रोशा थर्ड याच्यामधून आणि मग चेन स्पेस येईल. आता ही जी चेन स्पेस आली आहे त्याच्यातून 1 हाफ डबल क्रोशा आलं. 4 हाफ डबल क्रोशा झाले. आता मी मधल्या ह्याच्यातून 1 डबल क्रोशा काढते. जो मधला जो ट्रिपल क्रोशा घेतला होता आधी तिथून 1 डबल क्रोशा घेतला. परत चेन स्पेस आहे त्या चेन स्पेसमधून मी बरोबर 1 हाफ डबल क्रोशा घेतला. त्याच्या पुढच्या ह्याच्यातून दुसरा हाफ डबल क्रोशा, त्यानंतरचा तिसरा हाफ डबल क्रोशा आणि चौथा हाफ डबल क्रोशा. असे 4 हाफ डबल क्रोशा जसं इकडे केलेलं आहे तसंच सेम आता मी या साईडला करणार. जसं 4 हाफ डबल क्रोशा, मग त्यानंतर 4 वेळेस इन्क्रीज होणार. बरोबर 2 2 2 2 मी काढणार आहे. प्रत्येक स्टिचमधून 2 2 2 2 हाफ डबल क्रोशा प्रत्येक स्टिचमधून घ्यायचा आहे की हा राऊंड कंप्लीट झाला. हार्ट खूप माझं छान मोठं असं मला मिळेल. आणि हे तुम्ही हार्ट मी मगापासून सांगते आहे कुठेही अगदी रुमालावरती, कोपऱ्यावरती, रुमालाच्या कोपऱ्यावरती वापरलं तरी छान दिसेल. हेअर क्लिप्सवरती मुलींच्या वापरलं तरी चालेल. ड्रेसवरती, शूजवरती किंवा ग्रीटिंगवरती. बघा असे हे झालेलं आहे. जसं इकडच्या साईडला आलं तसंच इकडे देखील आलेलं आहे. परत आता 3 चेन घेतल्या आणि क्लोज केलं असं मॅजिक सर्कलमधून काढून. बस झालं. थ्रेड आता मी कट करेल आणि हे क्लोज करून पाठीमागे मगासारखी मी गाठ मारून टाकेल की हे हार्ट तयार झाले. तिन्ही प्रकारचे हार्ट झालेले आहेत. आता हे कुठे कुठे तुम्हाला वापरता येतील तर ते आयडियाज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतेच आहे. पण तुम्ही इथपर्यंत बघितलं म्हणून थँक्यू, धन्यवाद. आणि असंच मला जरा सपोर्ट करा प्लीज. माझं चॅनल तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा
आणि काही सुधारणा हवी असेल तर ते सांगा, मी प्रत्येकाला उत्तर देते. त्यामुळे प्रत्येकीने अगदी निशंकपणे मला विचारू शकतात. आता ही मी गाठ मारून घेतली की दुसरे थर्ड हार्ट माझं तयार झालेलं आहे आणि अगदी पटकन होणारं आहे. आणि बेसिक हे हार्ट्स वेगवेगळ्या शेपचे तयार झाले की आपण हे कुठेही वापरू शकतो. अगदी वॉल हँगिंग पण वापरू शकतो. वॉल हँगिंगला, दरवाजावरती, कुठेही हे तयार करून आपण ठेवू शकतो. हे बघा, हे तयार झालं. ते बघा, हे वेगवेगळ्या शेपचं, लहान, मोठं आणि मोठं, हे वेगवेगळं तुम्हाला दिसेलच कसं तयार झालेलं आहे. दिसायला पण सुंदर दिसतं आणि वेगवेगळ्या तुम्हाला आयडिया येतीलच हे काय काय आपण त्याचा वापर कुठे कुठे करू शकतो त्याचं. तुम्ही हे नक्की करून बघा आणि आवडलं तर सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. असाच मला सपोर्ट करा. थँक्यू.